गोजेरी किचन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे आणि पाहू शकता हे नागवेलीचं पान आहे किंवा याला खाऊची पानं देखील म्हटलं जातं। तर आज आपल्याला मस्तपैकी चटपटीत असा उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारा, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा असा सरबत करायचा आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। तर पाहू शकता इथे आपण पानं काढून आणलेली आहेत आणि या पानांमध्ये पाठीमागच्या साईडनी या दिवसामध्ये मावा असतो किंवा काळे टिपके देखील असतात, त्याच्यामुळे ही पानं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। पान तुम्ही कोणत्याही प्रकारचं घेऊ शकता। तर आता ही पानं आपण स्वच्छ धुवून घेऊया। तर एका वाटीमध्ये आपण ही पानं सगळी घेऊया आणि स्वच्छ पाणी धुवून काढूया। तर माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून, लाईक करून, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर ही पानं आता आपण स्वच्छ धुवून घेऊया, जेणेकरून ह्याच्यावरती जे किडे वगैरे असतील किंवा मावा असेल तो निघून जाईल। पाहू शकता अशा प्रकारे आपण सगळी पानं इथे धुवून घेतलेली आहेत। तर एक मिक्सरच्या भांड्यामध्ये आता ही पानं आपण चिरून घेऊ शकतो किंवा याची देठं जी आहेत पानांची ती काढली तरी चालू शकतात किंवा नाही काढली तरी चालू शकतात। तर ही पानं आपण बारीक करून घेऊया हाताच्या साहाय्याने आणि पाणी न टाकताच हे वाटण वाटून घ्यायचं आहे आपल्याला। तर पाहू शकता अशा प्रकारे आपण बारीक वाटण करून घेतलेलं आहे आणि पाने लगेच बारीक होतात। पानांचा वास देखील खूप छान येत आहे। मसाला पान ज्यांना आवडणार ते हा सरबत नक्कीच पिणार। तर पाहू शकता इथे मी बडीशेप भिजत घातली होती आणि इथे विलायची घेतलेली आहे, ती देखील भिजतच ठेवली होती। तर आता ही विलायची आणि बडीशेप आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। मिक्सरला पाण्यामध्ये वाटायची आहे, त्याच्यामुळे आपण ही भिजत घातली आहे, जेणेकरून पटकन वाटलं जाईल। तर आता थोडंसं फिरून घेऊया आपण। तर पाहू शकता अशा प्रकारे वाटण आपण केलेलं आहे। येथे मी गुलकंद घेतलेला आहे। जर गुलकंद कोणाकडे नसेल तर गुलाबाच्या पाकळ्या वापरल्या तरी चालू शकता, वाळलेल्या वापरल्या तरी चालू शकतं। गुलकंद हा थंड असतो म्हणून आपण यामध्ये गुलकंदाचा वापर करणार आहोत। आता गुलकंदामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून वाटण करून घेऊया। तर पाहू शकता अशा प्रकारे वाटण तयार झालेलं आहे। मस्तपैकी हिरवगार असा पानांचा देखील खूप छान वास येत आहे आणि आपण गुलकंद यामध्ये टाकलेला आहे, त्याच्यामुळे अप्रतिम चव येते। तर आता आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये 1 वाटी आपण साखर घेणार आहोत। गोडीप्रमाणे साखर घेऊ शकता तुम्ही, जास्त गोड आवडत असेल तर जास्त थोडीशी साखर घेतली तरी चालू शकते। तर यामध्ये अर्धी वाटी आपण पाणी टाकलेलं आहे आणि सतत ढवळत राहायचं आहे, जेणेकरून साखर खाली लागणार नाही, नाहीतर मग आपल्या सरबताला एक असा करपट वास येईल। तर सतत ढवळत राहायचं आहे, जेणेकरून साखर विरघळेपर्यंत तरी आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे। तर 2 मिनिटांमध्येच साखर छानपैकी ढवळली जाते आणि तुम्ही नक्कीच अशा प्रकारे सरबत करून पहा। उन्हाळा फार कडक आहे आणि पान म्हटलं की थंड आहे, त्याच्यामुळे आपण गुलकंद टाकलेला आहे, लहान मुलांना देखील आवडतं। तर अशा प्रकारे सरबत करायला तुम्ही अजिबात विसरू नका। तर यामध्ये आपण जे मिश्रण केलं होतं सर्व ते यामध्ये टाकलेलं आहे। मिक्सरचं भांडं आता विसळून घेऊया आपण। एवढंच पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। तर हे मिश्रण सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे। आपल्याला इथे कोणत्याही प्रकारचा पाक करायचा नाही आहे, गोळी पाक किंवा साधा पाक आपल्याला अजिबात करायचा नाही आहे। अगदी फक्त साधा हाताला चिपकेपर्यंत असं आपल्याला हे मिश्रण थोडंसं गरम करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता सतत ढवळत राहायचं आहे, परंतु जेणेकरून खाली लागणार नाही अजिबात मिश्रण। जर सतत आपण ढवळत राहिलं नाही तर मग साईडला सुद्धा पाहू शकता मी व्यवस्थित सगळीकडून व्यवस्थित हलवत आहे। साखरेऐवजी तुम्ही खडीसाखरचा वापर केला तरी चालू शकतो। खडीसाखर देखील थंड असते, त्याच्यामुळे खडीसाखर घेतली तरी चालू शकते। तर पाहू शकता छानपैकी उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपल्याला फूड कलर टाकायचा आहे। फूड कलर ऑप्शनल आहे, टाकला तरी चालू शकतो, नाही टाकला तरी चालू शकतं। ओरिजिनल कलर हा देखील पानांचा खूप छान येतो। तर अगदी चिमूटभर आपण इथे हिरवा कलर घेतलेला आहे तो यामध्ये टाकलेला आहे आणि पाहू शकता लगेच खूप छान कलर येतो। तो दिसायला देखील खूप छान दिसतो, त्याच्यामुळे थोडासा कलर असला तर टाकू शकता तुम्ही। तर आता सतत आपल्याला थोडंसं ढवळून घ्यायचं आहे आणि हाताला चिपकेपर्यंतच आपल्याला हा पाक करायचा आहे। पाक नाही म्हणू शकत आपण याला, थोडंसं हाताला चिपकायला लागला की आपल्याला इथपर्यंतच हे मिश्रण शिजवायचं आहे। तर 1-2 मिनटं आता आपण असं सतत ढवळत राहायचं आहे आणि पाहू शकता हाताला आता मिश्रण अजिबात चिटकत नाही आहे। अजून 2 मिनटं आपण शिजून देणार आहोत। हे सतत मिश्रण लक्ष ठेवायचं आहे, नाहीतर मग गोळी पाक वगैरे होऊ शकतो, एकतारी पाक होऊ शकतो आणि आपलं सरबत मग खराब पण होऊ शकतो। तर पाहू शकता
तर अशा प्रकारे आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. हाताने देखील आपण चेक करूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कितपत हे मिश्रण शिजवायचं आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये हा सरबत आहे. व्यवस्थित केला, लक्ष देऊन पाहिलं की हा सरबत कोणालाही जमू शकतो. तर पाहू शकता हाताला अशा प्रकारे थोडंसं चिटकायला लागला की हे मिश्रण तयार झालेलं आहे सरबताचं. आता हे मिश्रण थोडंसं आपण थंड होऊन देणार आहोत आणि यामध्ये आपल्याला पुन्हा ही साखर जमा होऊ नये म्हणून आणि दीर्घकाळापर्यंत हा सरबत टिकावा म्हणून यामध्ये आपण अर्ध लिंबू पिळून टाकणार आहोत. लिंबू पिळल्यामुळे या सरबताला एक चकाकी देखील येते छानपैकी. तर अर्धच लिंबू येथे मी घेतलेला आहे. आता हे मिश्रण पुन्हा एकदा ढवळून घेऊया आपण आणि थोडंसं थंड झाल्यावरती मग आपण सरबत कसा करायचा ते पाहूया. तर पाहू शकता मस्तपैकी चकाकी आलेली आहे. तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे सरबत करून पहा. अगदी उन्हाळा कडक आहे आणि कोणते कोणते सरबत प्यावे असं वाटत आहे. तर ह्यामध्ये पानांचा सरबत अप्रतिम लागतो. तर तुम्ही नक्कीच असा सरबत करायला अजिबात विसरू नका. तर एका गाळणीच्या साहाय्याने मी वाटी घेतलेली आहे काचेची आणि गाळणीच्या साहाय्याने किंवा तुम्ही पिठाची चाळण किंवा कापडामधून गाळलं तरी चालू शकतं. इथे मी चाळणीचा वापर केलेला आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे आपलं वाटीमध्ये छानपैकी सरबताचं मिश्रण जे आहे ते तयार झालेलं आहे. आता आपण सरबत पाहूया कसा करायचा तो. आणि कलर पाहू शकता, कलर देखील सुंदर आलेला आहे. तर आपण इथे काचेचा ग्लास घेतलेला आहे आणि यामध्ये आपण आता बर्फाचे तुकडे टाकूया. मस्तपैकी थंडगार पानांचा सरबत. तर वरून थोडंसं आपण काळं मीठ घेतलेलं आहे. आता वरून आपण हे मिश्रण टाकूया जे पानाचं आपण बनवलेलं आहे. तर 1-1.5 चमचा आपण इथे घेतलेला आहे. तर वरून मस्तपैकी माठातलं किंवा फ्रीजमधलं पाणी थंडगार असं यामध्ये टाकायचं आहे. तर चटपटीत असा सरबत होतो आणि सगळ्यांना आवडणारा असा हा पानांचा सरबत तुम्ही करायला अजिबात विसरू नका. तर पाहू शकता कलर देखील सुंदर आलेला आहे. आता ढवळून घेऊया आपण थोडंसं. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, नातेवाईकांमध्ये शेअर करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. सगळ्यांना हा सरबत पाहायला आवडेल आणि आता उन्हाळा कडक आहे त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच शेअर करा. तर पाहू शकता मस्तपैकी आपला सरबत येथे तयार झालेला आहे. तुम्ही या सरबत प्यायला तर पाहू शकता तुम्ही या उन्हाळ्यामध्ये या सरबताचा आनंद घ्यायला अजिबात विसरू नका.